पण चांगली आणि व्यवस्थित आहे असं. ओके, भारी आहे का? टेस्ट कसं आहे? ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, चिमुकली सानू इज बॅक. सो दिस इज द फर्स्ट टाइम मी एक लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे. नाहीतर युजली मी शॉर्टमध्ये व्हिडिओज अपलोड करते, लाईक कुकिंगचे अँड एक्सप्लोरिंगचे. बट मम्मीनी मला सजेस्ट केलं की तू लॉंग व्हिडिओ अपलोड कर. सो मी आणि माझ्या फॅमिलीवाल्यांनी डिसाईड केलं की आपण कुठे रेस्टॉरंटला जाऊया. आम्ही गेलो होतो वसईच्या फेमस मधुराम हॉटेलला. ह्याचे आउटलेट सगळीकडे आहे, इनफॅक्ट विरारलासुद्धा आहे. तुम्ही अगर वसई स्टेशनवरून येत असेल तर 5 मिनिट्स ड्राईव्हवर आहे. तर हे आहे त्यांचं नॉन AC सिटिंग एरिया आणि त्याच्याच बाजूला आहे त्यांचं AC सिटिंग एरिया, जे असं दिसतं. यांचं ॲम्बियन्स खूप छान आणि कोझी आहे. हे रेस्टॉरंट इवन वीकडेजला फुल असतं, कारण हे वन ऑफ द बेस्ट व्हेज रेस्टॉरंट आहे वसईमध्ये. आता 3 वाजून गेले तरीही कंटिन्यूस कस्टमर येत होते. आणि हां, त्यांची सर्विस पण खूप फास्ट आहे. ऑर्डरसाठी वेट करायची जास्त गरज पण नाही लागत. मला यांचे प्राइजेस खूप रिझनेबल वाटले. या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टी पदार्थ मिळतात. इथे स्वच्छ वातावरण, उत्तम दर्जाचे जेवण भेटतं. इथे जैन ऑप्शन्स पण आहे आणि हे एक आउटडोर कॅटरिंगचे ऑर्डर्स पण घेतात. कुटुंब आणि मित्रांसोबत जेवायला हे एक छान ठिकाण आहे. तर स्टार्टरमध्ये सर्वात आधी आम्ही ऑर्डर केलं मधुराम स्पेशल व्हेज कबाब. खूप टेम्पटिंग होतं दिसायला आणि टेस्ट पण एकदम मस्त होतं. पनीर लवर्ससाठी तर खूप मस्त डिश आहे ही. आणि चायनीज ऑप्शनमध्ये आम्ही ऑर्डर केलं व्हेज स्प्रिंग रोल, जे खूप टेस्टी आणि क्रिस्पी होतं. आणि त्यांची स्वेजन चटणी सुद्धा भारी होती. आजचं शेवटचं स्टार्टर डिशचं नाव आहे दही शोले. हे सर्वात अमेझिंग डिश होती. यात लोडेड चीज आणि दही आणि चाटचं कॉम्बिनेशन ब्रेड पकोडावर सर्व करून दिलं होतं. खूपच म्हणजे खूपच छान टेस्ट होतं. ही डिश तर नक्कीच ट्राय करा. तर हे होतं आमचं आजचं स्टार्टरचं ऑर्डर. कसं वाटलं डिश? मस्त आहे. सगळं टेस्ट एकदम चांगलं आहे. सगळ्यात जास्त कोणतं स्टार्टर आवडलं? मला स्प्रिंग रोल सगळ्यात जास्त आवडलं. अच्छा, आणि ते खूप जास्त टेस्टी, असं वाटतच नाही की मी नॉनव्हेज खात नाहीये. वाटतच नाही की मी नॉनव्हेज खात नाहीये. जीव का स्टाइल, ये बाबूराव का स्टाइल है. लंचमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं व्हेज पॉट राईस. यात तुम्हाला खाली फ्राईड राईस आणि त्याच्यावरतून स्मोकी मंचुरियन ग्रेव्ही सर्व केली जाते. कसं आहे? भारी आहे का? टेस्ट कसं आहे? ठीक आहे. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. पण चायनीज पेक्षा जास्त तर मला बिर्याणी आवडतं. अच्छा, मग काय, हेच ऐकून मम्मीनी ऑर्डर केली व्हेज बिर्याणी. ही आहे मधुराम स्पेशल स्मोकी फ्लेवर्ड रॉयल बिर्याणी. बिर्याणी एकदम फ्लेवरफुल होती. जास्त स्पायसी पण नाही आणि जास्त स्वीट पण नाही. आणि हां, प्राईसच्या कंपॅरिझनमध्ये ह्यांची क्वांटिटी खूप मस्त आहे. पेटू एकदम फुल झालं. बाजूच्याच टेबलवर खूप एक स्वीट फॅमिली बसलेली. चला त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया. मॅडम, तुम्ही जरा रिव्ह्यू देऊ शकता याचं रेस्टॉरंटच्या बद्दल? कसं आहे जेवण, काय? जेवण इकडे एकदम खूप छान आहे. आम्ही खूप वर्षापासून होतो जेवायला. अच्छा. आणि तसं इथे आलं तर थोडं मन प्रसन्न पण होते. आणि इथे खासियत काय आहे की इथे जरा व्हेज एकदम प्युअर व्हेजच इथे मिळते. हां, राईट. आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि व्यवस्थित आहे.
कुकीज. थँक्यू. बहुत अच्छा है, क्वांटिटी और क्वालिटी भी अच्छा है और इधर का स्टाफ भी बहुत अच्छा है, सर्विंग भी अच्छा है. मामा कशी आहे लस्सी? डेझर्टमध्ये 3 फ्लेवरची आईस्क्रीम होती, ज्याची प्लेटिंग मला एकदम ऑसम वाटली. आईस्क्रीम खूप डिलिशियस आणि फ्लेवरफुल होती. त्यात फ्रूट्स आणि क्रंची ड्रायफ्रूट्स पण ॲड केले होते. खरं सांगू तर ही डिझर्ट आजची स्टार डिश होती. कारण की डेझर्ट खाल्ल्याशिवाय जेवण कम्प्लीटसुद्धा नाही वाटत. तुम्हीही अग्री करतात ना? संध्याकाळ झालेली आणि आता तर चायचा टाईम झालाच होता, तर घरी जाऊन चाय नको बनवायला म्हणून आम्ही चाय इकडेच ऑर्डर केली. तर फ्रेंड्स, हे रेस्टॉरंटचं रिव्ह्यू तुमच्यापर्यंत यायला माझ्या मामा आणि माझ्या बहिणींनी खूप हेल्प केली. आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. नक्कीच या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.